हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर। सो गाईज, आजचा व्हिडिओ आपला गार्डनिंग रिलेटेड नसून डेकोरेटिव्ह रिलेटेड आहे। बरेच दिवस झाले आपलं DIY देखील झालेलं नव्हतं, म्हणून माझ्याजवळ बरेच ग्लास बॉटल कंटेनर्स हे जमा झालेले होते आणि ते देखील माझी वाट बघत होते की कधी आमच्यावर ही काम सुरू करते असं। शेवटी आज त्यांना हाती घेतलं आणि आज सुरुवात केली ती DIYला। चला तर मग आज बघूया आज आपण कुठलं नवीन DIY करत आहोत। आपल्या घरातील प्रत्येक कोपरा हा सुंदर दिसावा यासाठी आपला प्रयत्न चाललेला असतो। त्यासाठी फक्त आर्टिफिशियल प्लांट्सचा नाही तर काहीतरी रिअल इंडोर प्लांट्सचा देखील आपण वापर करत असतो। चला तर मग अगदी कमीत कमी साहित्यात आपण देखील घरातील एखादा कॉर्नर डेकोरेटिव्ह करूया। या ठिकाणी मी जे ग्लासच्या बॉटल्स असतात म्हणजे जॅम वगैरेच्या त्या माझ्या खाली झालेल्या होत्या, तर त्यांना मी या ठिकाणी स्वच्छ कोरड्या धुवून घेतलेल्या होत्या। त्यानंतर आईस्क्रीम श्रीखंडचे असे छोटे छोटे प्लास्टिकचे कंटेनर होते, सो यांना देखील क्लीन करून घेतलेलं होतं। यासाठी अधिक साहित्याची आपल्याला गरज नाही आहे। यासाठी मी त्यांच्यावर सुरुवातीला व्हाईट गेसोचा अप्लाय करून घेत आहे। जर तुमच्याकडे गेसो नसेल तर तुम्ही व्हाईट ॲक्रेलिक पेंटचा देखील यावर वापर करू शकतात। आजच्या या DIY मध्ये आपल्याला व्हाईट गेसो, ॲक्रेलिक कलर आणि वेगवेगळ्या साहित्याचे पेन ब्रश लागणार आहे। तसंच आजचं DIY देखील आपलं अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणार आहे। जर तुम्ही तुमच्या घराची सजावट वाढवू इच्छित असाल तर त्या अशा प्रकारच्या ग्लास बॉटल पेंटिंग तुम्ही करून पहा। तुम्ही ते स्वतः करू शकता, तसेच तुमच्या लहान मुलांना घेऊन त्यांच्यासोबत ही ॲक्टिव्हिटी देखील करू शकतात। त्यांना जर तुम्ही या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व केलं तर त्यांच्यासोबत देखील एक क्वालिटी टाइम स्पेंड होतो आणि मुलं देखील एन्जॉय करत असतात। चला तर मग या ठिकाणी माझं गेसो अप्लाय करून झालेला आहे आणि त्यानंतर मी हे सर्व कंटेनर यांना ड्राय करायला ठेवून दिलेले होते। जर तुमच्याकडे गेसो नसेल तर तुम्ही या ठिकाणी व्हाईट ॲक्रेलिक पेंटचा देखील वापर करू शकता। सो हा व्हाईट कलर ड्राय झाल्यानंतर यावर मी अशा प्रकारे येलो कलरचा ॲक्रेलिक पेंट अप्लाय करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकाराच्या आणि हव्या त्या डिझाईन्सच्या तुमच्याकडे जशा बॉटल अवेलेबल असतील त्यानुसार तुम्हाला हवे ते कलर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। जर आपण डेकोरेटिव्ह ग्लास बॉटलचा वापर टेबल सेंटरपीस, मेंटल डेकोरेशन म्हणून देखील करू शकतो किंवा अगदी आउटडोअरला शूज रॅक असतात ज्यावर आपण एखादं शोपीस म्हणून देखील करू शकतो, ज्यामुळे तुमच्या घराला एक रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह वाइब्सचा टच होत असतो। या ठिकाणी माझा हा जो सेकंड येलो कलरचा कोट पेंट केलेला होता तो देखील मी या ठिकाणी ड्राय करायला ठेवलेला होता। हे संपूर्णपणे व्यवस्थित ड्राय झाल्यानंतर यावर मी अशा प्रकारचे जे आपले औषधीचे बॉटल्स असतात त्यांच्यावर जे प्लास्टिकचे लीड येत असतं, सो त्याच्याने मी पेन्सिलने या ठिकाणी ड्रॉ करून घेत होती। ॲक्च्युली मला वेगवेगळे इमोजी तयार करायचे होते ह्या ग्लास बॉटल्सवर, सो मी त्या हिशोबाने या ठिकाणी त्यांचे आईज वगैरे अशा प्रकारे रफ वर्क हे पेन्सिलने करून घेत होती। तुम्हाला हव्या तशा तुम्ही फुलांच्या, फळांच्या, वेगवेगळ्या पक्षींच्या प्रतिकृती अशा प्रकारे बॉटल्सवर पेंट करू शकतात। या ठिकाणी मला 5 वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी काढून घ्यायचे होते आणि मी यांचा ऑलरेडी विचार करून ठेवलेला होता। त्यानुसार मी या ठिकाणी कामाला लागलेली होती। ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे ग्लास बॉटल वर्क करत असतो सो त्यावेळेस आपण त्या हिशोबाने त्यांचा आकार, त्यांचे कलर्स किंवा त्यांचे डिझाईन पॅटर्नचा विचार करूनच कामाला लागायला हवे, जेणेकरून करायला गेलं काही आणि झालेच काही असला प्रकार हा आपल्यासोबत होत नसतो। ग्लास बॉटलला पेंट करताना आपल्या क्रिएटिव्हिटीचा आपण पूर्ण वापर करायला हवा। जेवढा तुम्ही विचार करून करणार तेवढा रिझल्ट हा सुंदर येत असतो। सर्वात लास्ट जेव्हा आपला पेंट पूर्ण होत असतो ते पूर्णपणे याला ड्राय होऊ द्या, त्यानंतरच त्याच्यावर सेकंड टच अप्लाय करा किंवा सेकंड कोट अप्लाय करा, जेणेकरून तुमच्या हाताचे किंवा बोटांचे प्रिंट त्यावर येत नाही। ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे ॲक्रेलिक कलरचा वापर करून एखादं क्राफ्ट करत असतो त्यावेळेस फ्लोअरवर नक्कीच एखादा पेपर किंवा एखादा कापड किंवा एखादी पेपर बॅग नक्की अंथरावी, जेणेकरून यांचे डाग हे फ्लोअरवर पडणार नाही आणि आपले नंतरचे काम देखील वाढणार नाही। सो गाईस, अशा प्रकारे या ठिकाणी मी प्लास्टिकच्या आणि ग्लास बॉटल कंटेनरवर वेगवेगळे इमोजी तयार करून घेत होते आणि हे सर्व ड्रॉ केल्यानंतर हे सर्व जे बॉटल्स होत्या मी त्या पूर्णपणे ड्राय करायला ठेवून दिलेल्या होत्या। ज्यावेळेस आपले हे कंप्लीट ड्राय होऊन जाते त्यावर आपल्याला पुन्हा एक कोट अप्लाय करायचा असतो, त्यालाच वॉर्निश असे म्हणत असतात।
असतात। सो ॲक्रेलिक पेंटला एक प्रोटेक्टिव्ह लेअर देण्याचं काम हे वार्निश करत असतो। जेव्हा आयसोलेशन कोट आणि वार्निश हे योग्यरित्या अप्लाय केले जात असते तेव्हा अशा प्रकारचे ग्लास बॉटल किंवा पेंटिंग ह्या इझिली आपण क्लीन करू शकतो। तसंच वार्निश अप्लाय केल्याने पेंटला एक प्रकारची शायनिंग देखील येत असते व आपण केलेले जे आर्ट असतं त्याला अजून एक सुंदर आणि एक अट्रॅक्टिव्हपणा त्यात दिसायला लागत असतो। वार्निशची एकदम थिन अशी लेयर ही या पेंटवर अप्लाय होत असते। वार्निश अप्लाय केल्याने हे जे कलर्स असतात हे लवकर फेड देखील होत नसतात आणि यावर कुठलीही डस्ट वगैरे लागली तर आपण अगदी इझिली यांना वॉश करू शकतो। म्हणून ज्यावेळेस आपण कुठल्याही ग्लास बॉटल वर्क करत असतो किंवा ॲक्रेलिक वर्क करत असतो त्यावर नक्कीच वार्निश हे अप्लाय करून घ्यायचं। या ठिकाणी मी वार्निशची एक थिन लेअर यावर अप्लाय करून घेत होती। त्यानंतर मी या बॉटल्स ड्राय करायला ठेवून दिलेल्या होत्या। कमीत कमी 4 ते 5 तास सुद्धा हे वार्निश यावर पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं आहे। सो नंतर या ठिकाणी मी अशा प्रकारचे कंटेनर घेतलेले होते जे इझिली चॉकलेट किंवा आईस्क्रीमचे आपल्याकडे जमा झालेले असतात। त्यांना मला ॲज अ प्लांटर म्हणून यूज करायचं होतं, म्हणून त्यांच्यावर देखील मी सुरुवातीला गेसो अप्लाय करून घेतलेला होता। गेसो हा पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर त्यावर मी ड्रेनेज होल तयार करून घेतलेले होते। या ठिकाणी डायरेक्ट आपण ॲक्रेलिक कलर यूज करू शकत नाही, कारण की जर आपण गेसो अप्लाय केला तर ॲक्रेलिक कलरचा जो बेस असतो तो खूप छान आणि परमनंट या ठिकाणी सेट होत असतो। म्हणून कुठलंही ॲक्रेलिक पेंट करण्याआधी त्यावर ॲज अ बेस कोट म्हणून नक्कीच गेसो अप्लाय करा किंवा व्हाईट ॲक्रेलिक पेंटचा देखील तुम्ही ॲज अ बेस म्हणून वापर करू शकता। सो अशा प्रकारे गेसो अप्लाय केल्यानंतर मी येलो कलरचा ॲक्रेलिक पेंट त्यावर अप्लाय करून घेतलेला होता आणि आता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली पोल्का डॉटची डिझाईन मी या ठिकाणी काढून घेतलेली होती। मला हे सिंपल असे प्लांटर म्हणून मला या कंटेनर्सचा वापर करायचा होता। सो मी या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्रेलिक कलरचा वापर करून असे वेगवेगळे डॉट्स काढून घेतलेले होते आणि माझा त्यांचा यूज देखील सुरू झालेला होता। सो यांच्यावर देखील मी लास्टला वार्निश अप्लाय करून घेतलेलं होतं। सो गाईज, तुम्ही देखील तुमच्याकडे असलेल्या प्लास्टिक कंटेनरचा वापर अशा प्रकारे ॲज अ प्लांटर म्हणून नक्कीच करू शकता। तुम्हाला हे प्लांटर्स कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका। आणि या ठिकाणी आपले रेडी होते ते इमोजी कंटेनर्स आणि इमोजी बॉटल्स। सध्या मार्केटमध्ये आर्टिफिशियल फ्लावर्स म्हणा किंवा फेक प्लांट्स अगदी इझिली अवेलेबल आहेत। सो त्यांना ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे प्लांटर्स म्हणून देखील यांचा वापर करू शकता किंवा यांच्यावर वेगवेगळ्या सजावटीसाठी सुद्धा तुम्ही या इमोजीचा वापर नक्कीच करू शकता। घर सुंदर म्हणजेच काय असतं की त्यामध्ये मोठे मोठे फर्निचर असणे किंवा महागडे डेकोर पीस असणे किंवा सुंदर इंटेरियर असलेच पाहिजे असं नाही। तुम्ही स्वस्त आणि सुंदर डेकोरेशन वापरून देखील तुमची घराची सजावट नक्कीच करू शकता। मी देखील या ठिकाणी अशा प्रकारे आर्टिफिशियल फ्लावर्सचा वापर केलेला होता आणि या ज्या मिनी बॉटल्स होत्या त्या मी या ठिकाणी माझ्या घराच्या बाहेर असलेल्या शूज रॅकवर ठेवलेल्या होत्या। घराच्या प्रवेशद्वाराला जरा एक वेगळा लुक देण्याचा हा छोटासा प्रयत्न। सो गाईज, आजचा हा DIYचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका। आणि अजूनही तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका।